Hello students, very good morning to all of you. Today we'll start a new topic that is chemical reactions and equations. बाळांनो हा टॉपिक तुम्ही ऑलरेडी 10th क्लासमध्ये स्टडी केलेले खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पण 11वी आणि 12वीच्या रिक्वायरमेंट्स थोडेसे डिफरंट आहेत. ओके, दॅट्स वाय वी आर गोइंग टू स्टडी दिस टॉपिक अगेन थरोली. बाळांनो केमिस्ट्रीच्या टोटल 3 मेन ब्रँचेस आहेत. काय सांगितलं मी? मेन ब्रँचेस. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल केमिस्ट्री, केमिस्ट्री. दुसरी आहे बाळांनो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि थर्ड आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. केमिकल रिॲक्शनचा मोस्ट पार्ट कुठं असतो तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फ्यू पार्ट असतो आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये बाळांनो केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन बेस्ड प्रॉब्लेम्स असतात. म्हणजेच काय, ह्या इक्वेशन्सवरचे तुम्हाला तिथं प्रॉब्लेम स्टडी करायला मिळतात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळं काय, ह्या तिन्ही ब्रँचेसमध्ये तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन हा पार्ट जो आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं काय, खूप केअरफुली स्टडी करायचा आहे तुम्हाला हा पार्ट. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं काय की हा प्रॅक्टिस सब्जेक्ट आहे. केमिकल रिॲक्शनचा जो पार्ट आहे तो प्रॅक्टिस सब्जेक्ट आहे बाळांनो. कारण मॅथमॅटिक्सची जसं प्रॅक्टिस करतो ना आपण, तसं केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशनची प्रॅक्टिस करावे लागते, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. ठीक आहे ना. मग स्टार्ट करूया आपण. बाळांनो, आपण डे टू डे लाईफमध्ये नंबर ऑफ चेंजेस ऑब्झर्व करतो अराउंड अस. ठीक आहे ना. मग चेंजेस जे आहेत ते 2 टाईपचे असतात, बरोबर आहे ना. चेंजेस आर ऑफ 2 टाईप्स. इन दॅट first is what? Physical change and second one is what? Chemical change. Change. करेक्ट. आता फिजिकल आणि केमिकलमध्ये काय डिफरन्स आहे बाळांनो? फिजिकल चेंजमध्ये कंपोजिशन रिमेन्स सेम. कंपोजिशन डज नॉट चेंज. But in this chemical change, definitely composition changes. लक्षात येते हे? येस. नेक्स्ट वन, दिस इज टेम्पररी चेंज. What? Change. And this one is permanent change. बाळांनो, टेम्पररी चेंजला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल चेंज. What? Change. म्हणजे एका सबस्टन्सचं दुसऱ्या सबस्टन्समध्ये कन्व्हर्जन, परत त्या दुसऱ्या सबस्टन्सचं फर्स्टमध्ये कन्व्हर्जन, त्याला रिव्हर्सिबल चेंज म्हणतो आपण. आणि हा जनरली परमनंट चेंज जो असतो तो इरिव्हर्सिबल चेंज असतो. चेंज. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल सी हिअर, आईस काय आहे? सॉलिड वॉटर आहे, बरोबर आहे ना. त्याला सॉलिड म्हणतो आपण. काय असतं कंपोजिशन? काय असतं? H2O. वॉटर मॉलिक्यूल असतात त्याच्यामध्ये. when converted into what? Water, that is liquid. त्याचं कंपोजिशन सुद्धा काय असतं बाळांनो? H2Oच असतं. when converted into मी पुढे लिहितो होतं खाली. ठीक आहे ना. वॉटर, that is H2O liquid, changes into H2O gas. काय चेंज आहे का? H2O to H2Oच आहे. त्याच्यामुळं काय, येस, दिस इज कॉल्ड ॲज फिजिकल चेंज. करेक्ट. न्यू सबस्टन्स फॉर्म व्हायला लागला का? नाही. येते लक्षात? दॅट इज कॉल्ड एज अ रिव्हर्सिबल चेंज. दॅट वॉटर कॅन बी अगेन कन्वर्टेड इंटू लिक्विड अँड दिस लिक्विड अगेन कन्वर्टेड इंटू आईस. म्हणजे इंटरचेंज करता येतो. इट मीन्स तिथं फक्त काय झालेलं आहे? फेज चेंज. ओनली phase changes. ठीक आहे ना. चेंजेस.
ओके, फेज चेंज म्हणजे काय, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू परत सॉलिड. येतं लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज अ फिजिकल चेंज ओनली. टेम्पररी चेंज असतो. आणि परमनंट चेंज, ओके, फॉर एक्झाम्पल मिल्क टू कर्ड, मिल्कचं कन्व्हर्जन ओके जर कर्डमध्ये झालं, CURD, कर्ड, बरोबर आहे ना. ओके येस, तर तो परमनंट चेंज. कर्डचं कन्व्हर्जन परत मिल्कमध्ये करता येतं का बाळांनो, नाही करता येत. येतं लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज अ परमनंट चेंज. सपोज मॅग्नेशियम ओके बर्न इन एअर is converted into magnesium oxide. This is again permanent change. ठीक आहे ना. ओके, ह्या फिजिकल चेंजमध्ये आणि केमिकल चेंजमध्ये काय डिफरन्स आहे समजलं. ठीक आहे, हा टेम्पररी चेंज असतो आणि हा परमनंट चेंज असतो. हा रिव्हर्सिबल असतो, हा इरिव्हर्सिबल चेंज असतो. लक्षात येते. ठीक आहे. येस, इथं कंपोजिशन रिमेन काय राहतं, सेम. कंपोजिशन डज नॉट चेंज, बट इन दिस केस कंपोजिशन चेंजेस. बघा, ह्या मेटलचं कन्व्हर्जन मेटल ऑक्साईडमध्ये झालेलं आहे. मॅग्नेशियम घेतलं होतं ना आपण, मॅग्नेशियमचं कन्व्हर्जन ओके मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये झालं. इट मीन्स तिथं परमनंट चेंज झाला. ह्या दोन्हीच्या प्रॉपर्टीज कशा आहेत बाळांनो, डिफरंट आहेत. लक्षात आलं का. येस, हे दोन्ही चेंजेस महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. फिजिकल चेंज पण महत्त्वाचं आहे आणि केमिकल चेंजसुद्धा महत्त्वाचं आहे. मग केमिकल चेंजेसलाच काय म्हणतो आपण, केमिकल रिॲक्शन्स म्हणतो. केमिकल ओके रिॲक्शन्स. ठीक आहे. मग काय आहेत बघूया आपण केमिकल रिॲक्शन्स. हेडिंग द्या, दॅट इज केमिकल रिॲक्शन्स. किंवा केमिकल रिॲक्शन म्हणूया. नाउ व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन, तुम्ही स्टडी केलं असणार आहे डेफिनेशन. ओके, इट इज ए process in which one or more substances, ठीक है ना. ओके, substances are transformed into new substances. ठीक आहे. ही केमिकल प्रोसेस आहे. लक्षात येते. ओके, द प्रोसेस इन विच ओके वन or more substances are transformed into new substances. This process is called as chemical reaction. म्हणजे काय की बाबा एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्समध्ये कन्वर्ट झाला पाहिजे, म्हणजे तिथं नवीन सबस्टन्स फॉर्म झाला पाहिजे. मग जो सबस्टन्स चेंज होतो त्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात, जो फॉर्म होतो त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, डिफरंट असतात. लक्षात येते. ही सायंटिफिक डेफिनेशन झाली त्याची. आलं लक्षात. मग केमिकल रिॲक्शनमध्ये जनरली होतं काय, तर बॉन्ड मेकिंग अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस. ठीक आहे, असं म्हणूया आपण. ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड्स टेक्स प्लेस. ठीक आहे. मग रिॲक्टंटमध्ये ओके जे काय मॉलिक्युल्स असतील त्याच्यामधले बॉन्ड्स ब्रेक होतात आणि प्रोडक्टमध्ये जे काय मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये बॉन्ड काय होतात, फॉर्म होतात. किंवा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये असं पण म्हणू शकताय, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स टेक्स प्लेस किंवा टेक प्लेस म्हणूया. ओके, ॲटमची रिअरेंजमेंट होते केमिकल रिॲक्शनमध्ये. समजते. ठीक आहे. मग आता केमिकल रिॲक्शनमध्ये दोन पार्ट असतात. कुठले पार्ट असतात, फॉर एक्झाम्पल हियर A plus B when reacts to form C plus D. Correct. This left hand side part LHS and this is RHS. ठीक आहे ना. इक्वेशनच्या अगोदरचा लेफ्ट हँड साईडचा पार्ट जो आहे बाळांनो ओके त्या पार्टला म्हटलं जातं रिॲक्टंट्स. ठीक आहे. आणि येस राईट हँड साईडचा जो पार्ट आहे त्या पार्टला म्हटलं जातं प्रोडक्ट्स. ठीक आहे ना. रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. आता रिॲक्टंट्स काय असतात, रिॲक्टंट्स ओके आर दी स्पेसिस विच रिॲक्ट. समजतं हे. ओके,
दी सबस्टन्सेस असं पण म्हणाल त्याला. ओके येस, इझी स्टेटमेंटमध्ये देतो तुम्हाला. दी सबस्टन्सेस समजून घ्या हे, ठीक आहे. अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे. विच टेक पार्ट in chemical reaction are called reactants. बरोबर आहे ना. ओके, substances which take part in chemical reaction are called reactants, and the substance formed किंवा the substances formed are called products. करेक्ट. आता हे खूप डिटेलमध्ये सांगितलं. ओके, रिॲक्टिंग स्पेसिसला जनरली काय म्हणायचं? रिॲक्टिंग स्पेसिसला काय म्हणाल? रिॲक्टंट्स. आणि ते कुठं लिहिले जातात? ॲट लेफ्ट हँड साईड. ठीक आहे. येस, फॉर्म्ड प्रोडक्ट्स, फॉर्म्ड सबस्टन्सेस और स्पेसिस काय म्हणायचं? प्रोडक्ट्स. ओके, जे सबस्टन्सेस न्यूली फॉर्म होतात, ओके, त्या सबस्टन्सेसला प्रोडक्ट्स म्हणायचं. आणि जे सबस्टन्सेस ओके रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात अशा सबस्टन्सेसला काय म्हणायचं? रिॲक्टंट्स म्हणायचं. येते लक्षात हे? ठीक आहे. आता प्रोडक्टमध्ये बघा, रिॲक्टंटमध्ये परत काय असतात? दोन गोष्टी असतात. इथंच सांगून देतो मी तुम्हाला. ठीक आहे ना. ओके येस, एक असतो सबस्ट्रेट. ठीक आहे ना. ओके, आणि दुसरा असतो बाळांनो रिएजंट. एक काय असतो? सबस्ट्रेट असतो, त्याला काय म्हणायचं? ओके येस, ए म्हणूया आपण. आणि दुसरा काय असतो? रिएजंट असतो, त्याला बी म्हणूया आपण. मग रिएजंटमध्ये कोण येऊ शकतात? इलेक्ट्रोफाइल्स येऊ शकतात, न्यूक्लिओफाइल्स. हे डिटेलमध्ये नंतर स्टडी करायचं आपल्याला क्लास 11मध्ये. पण लक्षात ठेवा, दोन पार्ट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा. लक्षात येते? एक सबस्ट्रेट, दुसरा काय? रिएजंट. नेक्स्ट वन इज ओके मेन प्रोडक्ट. एक असतो मेन प्रोडक्ट आणि दुसरा असतो बाय प्रोडक्ट. ठीक आहे ना. ओके, मेन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्टला BY लिहा. ठीक आहे. मेन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. जो रिक्वायर्ड असतो ना, ओके, तो मेन असतो. जो अनवॉन्टेड असतो ना, तो बाय प्रोडक्ट असतो. ही सिस्टीम जनरली असते रिॲक्शनमध्ये. समजलं ना? सबस्ट्रेट, रिएजंट, ठीक आहे, मेन प्रोडक्ट अँड बाय प्रोडक्ट. समजलं? बऱ्याच वेळेला ओके येस, दोनच गोष्टी फॉर्म होतात. एक रिॲक्टंट आणि दुसरा काय? प्रोडक्ट. करेक्ट. प्रत्येक रिॲक्शनमध्ये बाय प्रोडक्ट फॉर्मच होईल असं नाही. त्याच्यासाठी डिफरंट रिॲक्शन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. कुठं स्टडी करायचं? अंडर द टाईप्स ऑफ रिॲक्शन्स. लक्षात येते? मग हे आता सध्या सुरुवातीला लक्षात ठेवा की बाबा येस, रिॲक्शन्समध्ये एक रिॲक्टंट असतो आणि दुसरा काय? प्रोडक्ट असतो. आलं लक्षात? आणि नंबर ऑफ रिॲक्शन्समध्ये ओके सबस्ट्रेट, रिएजंट, ओके मेन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. समजलं हे? येस, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, बघा आता थोडंसं एक्झाम्पल देऊन सांगतो मी. मॅग्नेशियम व्हेन बर्न इन एअर, ओके, विच फॉर्म्स? येस, व्हॉट? मॅग्नेशियम ऑक्साईड. करेक्ट. आता इथं बघा तुम्ही, हा सबस्ट्रेट दिसतो तुम्हाला, हा रिएजंट दिसतो. आलं लक्षात? पण इथं काय? एकच प्रोडक्ट आहे. समजतं हे? दुसरी एखादी रिॲक्शन घ्या. CH3 ओके Cl when reacts with NaOH which forms CH3OH. रिॲक्शन समजली? नाही समजली? डोंट वरी. ठीक आहे ना. सुरुवातीला रिॲक्शन समजणार नाही तुम्हाला. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये जाल त्यावेळेस रिॲक्शन समजावं लागतील. आता सुरुवातीला फक्त एक्झाम्पलसाठी देतो तुम्हाला, कारण जनरल इन्फॉर्मेशन सांगायची आहे. ठीक आहे. CH3Cl when reacts with NaOH to form CH3OH plus NaCl. ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. Cl गेट रिप्लेस्ड बाय वॉट? ओके SOH. ठीक आहे. आता इथं बघा, हा सबस्ट्रेट असतो. दिस इज कॉल्ड ॲज रिएजंट. This is called as main product, and this is called as byproduct.
जो की अनवॉन्टेड असतो. समजतंय हे? येस, हे झालं रिगार्डिंग केमिकल रिॲक्शन की बाबा येस काय असते केमिकल रिॲक्शन, करेक्ट ना. ओके, एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्समध्ये कन्वर्ट होतो. येस, इथं दोन्हीच्या प्रॉपर्टीज कशा असतात, डिफरंट. बघा, मॅग्नेशियमची प्रॉपर्टी डिफरंट असणार आहे, इथं ऑक्सिजनची प्रॉपर्टी डिफरंट असणार आहे, आणि इथं मॅग्नेशियम ऑक्साईडची प्रॉपर्टी काय असते बघा, टोटली डिफरंट. हिअर दिस इज मिथाइल क्लोराईड, त्याची प्रॉपर्टी डिफरंट असणार आहे. NaOH ची प्रॉपर्टी डिफरंट असणार आहे. ओके, प्रोडक्टमध्ये बघा CH3OH ची प्रॉपर्टी डिफरंट, NaCl ची प्रॉपर्टी मॅच होतील का प्रॉपर्टीज, नाही. ठीक आहे, सो नोट लिहा, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॉपर्टीज ऑफ रिॲक्टंट्स म्हटलं की दोन्ही आले, सबस्ट्रेट प्लस रिएजंट. ठीक आहे ना. प्रॉपर्टीज ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर डिफरंट. ठीक आहे, म्हणजे टोटल काय त्या सबस्टन्समध्ये चेंज होतो, अशा रिॲक्शनला म्हणायचं केमिकल रिॲक्शन, अशा प्रोसेसला काय म्हणायचं, केमिकल रिॲक्शन. क्लिअर झालं हे? ठीक आहे. नाउ हाऊ टू आयडेंटिफाय वेदर द केमिकल रिॲक्शन ऑकर ऑर नॉट. ठीक आहे ना. ओके, हाऊ टू आयडेंटिफाय केमिकल रिॲक्शन. कसं आयडेंटिफाय करायचं? ठीक आहे, तर डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक. केमिकल रिॲक्शन्स आर आयडेंटिफाइड on the basis of characteristics. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत हे पण समजून घेतलं पाहिजे तुम्ही. व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टरिस्टिक्स? ठीक आहे, हेडिंग द्या, कॅरेक्टरिस्टिक्स. परत खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, ते इझिली नोट करा, हे बळा खूप महत्त्वाचं आहे. येस, दी इझिली ऑब्झर्वेबल चेंजेस. लक्षात येते का बघा, दी इझिली ऑब्झर्वेबल चेंजेस. ठीक आहे ना. ओके, दॅट टेक्स प्लेस in chemical reaction. ठीक है, are called characteristics of chemical reactions. ठीक आहे ना. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स कशाला म्हणायचं, तर काय ऑब्झर्वेबल चेंजेसला म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक्स. समजलं ना. ओके, एखादी टेस्ट ट्यूब घेतली तुम्ही, त्या टेस्ट ट्यूबमध्ये ओके येस एखादी केमिकल रिॲक्शन कॅरी आउट करत असाल तुम्ही. फॉर एक्झाम्पल सपोज येस इथं HCl आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आपण सपोज ॲल्युमिनियम ॲड केलं. ओके, तर तुम्हाला बबल्स दिसतील असे, आणि हे बबल्स कुठले असतात, जनरली H2 गॅसचे बबल्स असतात. कुठल्या? H2 गॅसचे बबल्स. म्हणजेच काय, ओके देर इज अ ऑब्झर्वेशन काय आहे, H2 गॅस इज इव्हॉल्व्ड. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ केमिकल रिॲक्शन. समटाईम्स काय होतो, कलर चेंज होतो. हे पुढे बघायचं आहे आपल्याला, एक एक बघूया आपण. ओके, सपोज ओके इथं ब्ल्यू कलर असेल, ब्ल्यू कलरचं कन्व्हर्जन सपोज रेड कलरमध्ये झालं. ठीक आहे ना. ओके, किंवा कलरलेस होत असेल, तर देर इज अ केमिकल चेंज. समजते ना. ह्या ऑब्झर्वेशनवरनं सांगू शकताय की वेदर देर इज अ केमिकल रिॲक्शन ऑर नॉट. ठीक आहे, मग हे ऑब्झर्वेबल चेंजेस काय आहेत ते बघूया पुढे आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे बळानो, खूप महत्त्वाचं, फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट.
त्यालाच PPT म्हणतो आपण. प्रेसिपिटेट म्हणजे काय? PPT. काय असतं? एक इन्सॉल्युबल सॉल्ट असतो, ठीक आहे, विच इज स्टिकी, गमी, ओके म्हणू शकता, नोट करून ठेवा तसं. इट इज अ स्टिकी अँड गमी प्रोडक्ट जो की इन्सॉल्युबल असतो, ओके, ड्युरिंग दॅट रिॲक्शन विच इज फॉर्म्ड. समजतंय? फॉर एक्झाम्पल, ओके, सपोज कन्सिडर करा की इथं ही टेस्ट ट्यूब आहे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे? येस, NaCl आहे, ॲक्वेस NaCl. त्याच्यामध्ये काय ॲड करूया आपण? AgNO3. AgNO3 ॲड केलं वळणं, ओके, तर तिथं तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट मिळेल. ह्या टेस्ट ट्यूबमध्ये, ओके, काय मिळेल? व्हाईट PPT. ही व्हाईट PPT कशाची असते? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट नाव, ठीक आहे. ह्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये, वॉटरमध्ये आहे हे सोल्युशन NaClचं. काय रिॲक्शन होते? NaCl रिॲक्ट्स विथ AgNO3 विच फॉर्म्स AgCl विच इज अ PPT. त्याला म्हणतो आपण PPT, प्रेसिपिटेट, विच इज इन्सॉल्युबल इन वॉटर, विच इज व्हाईट इन कलर, व्हाईट. मग तिथं रिॲक्शन झाली किंवा नाही हे कसं समजतं आपल्याला? ओके, ह्या प्रेसिपिटेट फॉर्मेशनवरनं समजतं. व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे ना? ओके, आणि रिमेनिंग जो सॉल्युबल प्रोडक्ट फॉर्म होतो, ओके, दॅट इज NaNO3 विच इज अ सॉल्युबल प्रोडक्ट. अंडरस्टूड? ठीक आहे. मग ह्या रिॲक्शनवरनं काय समजतं आपल्याला? ओके, किंवा ह्या प्रोसेसवरनं काय समजतं? देर इज अ केमिकल रिॲक्शन, ठीक आहे ना? ओके, केमिकल रिॲक्शन झाली किंवा नाही, ओके, त्याच्यासाठी आपण हे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करतोय. आलं लक्षात? फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट म्हणलं त्याला आपण. समजते का? ठीक आहे. सपोज एखादं एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. हे बीकरमध्ये थोडंसं ऑब्झर्व करा बाळांनो. सुरुवातीला, ओके, येस, एक लीड नायट्रेट सोल्युशन आहे आणि दुसरं काय? पोटॅशियम नायट्रेट सोल्युशन आहे, ठीक आहे ना? ओके, हे कन्सिडर करा लीड नायट्रेटचं सोल्युशन आहे. दिस इज लीड नायट्रेट. लीड नायट्रेट काय असतो? PbNO3 सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये काय ॲड करतोय आपण? ओके, इथं कन्सिडर करा पोटॅशियम आयोडाईड आहे, Ki सोल्युशन ॲड करताय त्याच्यामध्ये तुम्ही, ठीक आहे. बघाच, स्लोली आपण ॲड करत चालो, ओके, ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करत गेलो की काय व्हायला लागलं? येलो प्रेसिपिटेट फॉर्म व्हायला लागलं. येलो दिसते का तुम्हाला? येलो कलर. काय हे? PPT आहे, येलो PPT, जे इन्सॉल्युबल मटेरियल फॉर्म झालं बाळांनो ह्या केसमध्ये. येते लक्षात? मिक्स केल्यानंतर, करेक्ट. ओके, मग आता हे डिझॉल्व्ड मटेरियल कुठलं असणार आहे आणि हे येलो प्रेसिपिटेट कशाचं असणार आहे? ओके, तर काय? डेफिनेटली लीड आयोडाईड. दिस इज लीड आयोडाईड, ठीक आहे. केमिकल रिॲक्शन जर पाहिलं आपण तर काय होते? PbNO3 टेकन ट्वाइस प्लस ट्वाइस Ki विच फॉर्म्स PbI2 प्लस KNO3 ट्वाइस, 2 टाइम्स. लक्षात येते हे? येस, PbI2 का आहे? PPT आहे, प्रेसिपिटेट म्हणतो त्याला आपण, करेक्ट. ह्या एक्सपेरिमेंटवरनं समजायला लागले तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय करताय थोडक्यात इथं काय सांगायचं मला? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? दॅट इज कॉल्ड एज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ केमिकल रिॲक्शन. मग whether there is a chemical reaction occur or not, it depends on this, okay, is precipitate formation, करेक्ट. हा एक वन टाईप झाला किंवा काय? येस, वन वे झाला टू डिटरमाइन वेदर द रिॲक्शन ऑकर ऑर नॉट, करेक्ट. दुसरा वे बघूया आपण. ओके, येस, काय आहे दुसरा वे? तर काय? इव्हॉल्युशन ऑफ गॅस. हेडिंग द्या सेकंड, दॅट इज इव्हॉल्युशन ऑफ गॅस. इव्हॉल्युशन ऑफ गॅस. आता तुम्हाला नोन आहे, सपोज एक टेस्ट ट्यूबमध्ये आपण काय केलं? HCl सोल्युशन घेतलेलं, डायल्यूट HCl सोल्युशन, डायल्यूट, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करा? झिंक स्ट्रीप ॲड करा किंवा झिंकचे येस छोटे पीसेस ॲड करा. हे असे झिंक पीसेस ॲड केलं कन्सिडर करा, ठीक आहे. व्हॉट हॅपन्स? HCl रिॲक्ट्स विथ झिंक रिॲक्ट्स विथ HCl which forms what? ZnCl2 plus H2.
इट मीन्स ओके H2 गॅस इज इव्हॉल्ड. तुम्हाला काय मिळतील इथं असे बबल्स मिळतील. बरोबर आणि हे रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला नोन आहे ऑलरेडी ह्या रिॲक्शन्स. पण आपण काय स्टडी करतोय ऑब्झर्वेशन्स, म्हणजे एखादी रिॲक्शन होते किंवा नाही त्याचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करतोय आपण. हे कशावरनं समजतं, ह्या बबल्सवरनं समजतं बाळांनो आपल्याला. बरोबर आहे ना. ओके येस, ह्या डायग्रॅममध्ये बघा. ओके इथं तुम्हाला छोटे 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 बबल्स दिसत आहेत का इथं. येस, असे ड्रॉप लाईक बबल्स दिसत आहेत छोटे 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 भरपूर. ओके हे झिंक आहे, तर काय ॲड केलं आहे आपण, झिंक. त्याच्यामध्ये काय आहे, HCl ॲड केलेलं आहे किंवा झिंक. ओके येस, कशामध्ये, HCl मध्ये ॲड केलेलं आहे. विच फॉर्म्स वॉट, ZnCl2 प्लस H2 गॅस. हा H2 गॅस दिसतो ना तुम्हाला. ओके येस, हे बबल जे आहेत ते H2 गॅसचे आहेत. आर यू गेटिंग. मग ह्या ऑब्झर्वेशनवरनं तुम्हाला समजते की बाबा तिथं रिॲक्शन होते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. ओके नेक्स्ट थिंग आहे ओके कलर चेंज. ठीक आहे, कलर चेंज. करेक्ट, आत्ताच पाहिलं आपण. ओके ह्या केसमध्ये बघा. ओके कलर चेंज होतो की नाही. येस डेफिनेटली ह्या कलर चेंजवरनं आपण सांगू शकतो की बाबा ते तिथं रिॲक्शन होते किंवा नाही. येस डेफिनेटली. ठीक आहे, दुसरा एखादा एक्सपेरिमेंट घेऊ शकता तुम्ही. सपोज कॉपर सल्फेट when reacts with zinc to form zinc sulfate plus what, कॉपर. ठीक आहे ना. एका बिकरमध्ये काय करूया आपण, कॉपर सल्फेट घेऊया. CuSO4. तुम्हाला नोन आहे की हे सोल्युशन कसं असतं, ब्ल्यू इन कलर. करेक्ट. when zinc is added into it then what happens, the solution becomes colorless. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन कलर्ड का होतं, Cu2 प्लस आयन्समुळं. आता इथं Cu2 प्लस आहे का नाही, 0 मध्ये गेलो तो. ठीक आहे, हे ऑक्सिडेशन स्टेट कसं चेंज होते ते आपण रिडॉक्स रिॲक्शनमध्ये स्टडी करणार आहे. समजलं हे बळं. ठीक आहे, ब्ल्यू टू कलरलेस का होतं, कारण काय तिथं रिॲक्शन होते, केमिकल रिॲक्शन. ह्या कलर चेंजवरनं तुम्ही सांगू शकता की वेदर देर इज अ केमिकल रिॲक्शन ऑर नॉट. चेंज इन स्टेट. ओके बऱ्याच वेळेला काय होतं, सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं ओके येस गॅसेसमध्ये कन्व्हर्जन होतं. आता सपोज हा कार्बन आहे, कुठल्या स्टेटमध्ये असतो, सॉलिड स्टेटमध्ये. कार्बन प्रेझेन्स इन सॉलिड स्टेट when reacts with oxygen or burn in presence of oxygen to form CO2 गॅस. करेक्ट. ह्या सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालं की आपण समजू शकतो ते इज अ केमिकल रिॲक्शन. येते लक्षात हे. ठीक आहे, आयोडीन I2 when reacts with H2. हा काय असतो, सॉलिड असतो. हा काय असतो, गॅस असतो. टू फॉर्म ट्वाइस HI. दिस इज अ गॅस. सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये, गॅसमध्ये झालं. ओके येस, दिस रिॲक्शन सेज दॅट ओके देर इज अ केमिकल रिॲक्शन. अंडरस्टूड. ओके त्या रिॲक्शनला प्रोसेस म्हणू शकता सुरुवातीला तुम्ही. चेंज इन टेम्परेचर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे ना. ओके वरची एक रिॲक्शन बघू शकता तुम्ही, मॅग्नेशियम रिबन. बरोबर आहे ना, सॉलिड स्टेटमध्ये आहे. वेन बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन विच फॉर्म्स मॅग्नेशियम वॉट ऑक्साईड विच इज अ सॉलिड. हा गॅसमध्ये असतो. आलं लक्षात. ओके इथे तुम्हाला व्हाईट प्रेसिपिटेट मिळतं, व्हाईट PPT म्हणतो त्याला आपण. लक्षात येते ना. ओके येस, म्हणजे कलर चेंजवरनं सुद्धा तुम्ही सांगू शकता की देर इज अ केमिकल रिॲक्शन. येस, स्टेट चेंजवरनं सांगू शकताय, इव्हॉल्युशन ऑफ गॅसवरनं सांगू शकताय, फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेटवरनं सांगू शकताय. आता आणखीन एक महत्त्वाचा एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे. येस दॅट इज व्हॉट, टेम्परेचर चेंज. नेक्स्ट थिंग काय आहे, टेम्परेचर चेंज. तर टेम्परेचर चेंजवरनं कसं सांगू शकता वेदर दी रिॲक्शन ऑकर ऑर नॉट. सपोज यू आर प्रिपेरिंग अ सोल्युशन. ठीक आहे ना. ओके काय करता तुम्ही, H2O मध्ये ओके H2O मध्ये काय करता तुम्ही, NaOH ॲड करताय, NaOH. किंवा H2Oच्या ठिकाणी आपण काय करूया, HCl घेऊया. HCl मध्ये NaOH ॲड करताय. ठीक आहे ना. ओके दिस इज एक्सोथर्मिक रिॲक्शन.
exothermic. It means heat is evolved during the reaction. Heat is evolved during the reaction. मग हे कसं समजणार आपल्याला हीट इव्हॉल्व झाली किंवा नाही? तर डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ ओके फील. टच करा तुम्ही बिकरला टच केल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा येस बिकर वॉर्म झालेला फील होईल तुम्हाला. बिकर जर वॉर्म झाला असेल तर डेफिनेटली हीट इज इव्हॉल्व्ड ड्युरिंग दॅट रिॲक्शन. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. NaOH when reacts with HCl which forms NaCl plus H2O. लक्षात येते? दिस इज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. समजते हे? ठीक आहे. क्विक लाईम ॲड करा वॉटरमध्ये. बरोबर आहे ना? ओके. काय करायचं? वॉटरमध्ये क्विक लाईम ॲड करा. हे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही करू शकता. क्विक लाईम. बरोबर आहे ना? ओके. क्विक लाईम म्हणजे काय? चुना थोडक्यात. समजते का? चुना पाहिला असणार आहे तुम्ही बाळांनो. पाण्यामध्ये ॲड करा, थोडा वेळ ठेवा. ओके. आपोआप तो काय व्हायला लागतो? ओके. वॉटर गरम व्हायला लागतं. म्हणजेच काय? दॅट इज कॉल्ड एज अ एक्सोथर्मिक रिॲक्शन. ओके. दुसरे असते बाळांनो एंडोथर्मिक. आपण स्टडी केलं हे ऑलरेडी. एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय होतं? हीट इज ॲब्सॉर्ब्ड. हीट इज ॲब्सॉर्ब्ड. हीट ॲब्सॉर्ब झालं हे कसं समजतं मला? डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन. सो दिस इज बिकर सपोज. ओके. ह्या बिकरमध्ये तुम्ही ओके काय ॲड करताय? सपोज NH4 ओके HCl ॲड करताय. कन्सिडर करा. लक्षात येते? ओके. NH4Cl आणि दुसरा काय ॲड कराल त्याच्यामध्ये? ओके बॅरियम हायड्रॉक्साईड. बॅरियम हायड्रॉक्साईड. समजते हे? ओके. बॅरियम हायड्रॉक्साईड आणि NH4Cl दोन्हीचं मिक्सर केलं आपण. मिक्सर केलं की तुम्हाला काय बिकर कसा लागेल? कूल लागेल. कूल. व्हाय? ह्या फिलिंगवरनं समजतं केमिकल रिॲक्शन होते किंवा नाही. बिकर कूल का होतो? कारण काय? हीट गेट ॲब्झॉर्ब्ड बाय द सिस्टीम. ह्या ओके एस मिक्सरनं ओके काय केलं? हीट ॲब्झॉर्ब केली. म्हणजे कुठून? सराउंडिंगमधनं. मग बिकर काय व्हायला लागतो? थंड व्हायला लागतो. का? कारण ह्या वॉलमधली हीट कुठं ट्रान्सफर झाली? कशामध्ये ट्रान्सफर झाली? ह्या रिॲक्शन मिक्सरमध्ये वळणू. समजलं? ओके. दॅट्स वाय दॅट बिकर फील्स कूल. ओके. मग टेम्परेचरवरनं असं सांगू शकता तुम्ही. टेम्परेचरवरनं रिॲक्शन्स आर ऑफ टू टाईप्स. वन इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक ओके एस त्याच्यामध्ये आपल्याला ओके आपलं ऑब्झर्वेशन काय असणार आहे की बिकर बिकम्स वॉर्म. त्या वॉर्मनेसवरनं समजतं की देर इज अ केमिकल रिॲक्शन. करेक्ट ना? ओके. और केमिकल रिॲक्शन ऑकर. आणि दुसरे असते एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक ह्याच्यावरनं काय समजतं की बिकर बिकम्स कोल्ड. ओके येस. तो बिकर जर कूल होत असेल, कोल्ड होत असेल तर डेफिनेटली काय की देर इज अ केमिकल रिॲक्शन. रिॲक्शन झाली किंवा नाही ओके त्याच्यासाठी पॅरामीटर्स कुठले कुठले पाहिलं आपण. ओके. एक फॉर्मेशन ऑफ प्रेसिपिटेट. बरोबर आहे ना? फर्स्ट पॅरामीटर काय होता? फॉर्मेशन ऑफ PPT प्रेसिपिटेट. करेक्ट. त्याच्यावरनं ओळखलं आपण केमिकल रिॲक्शन. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल रिॲक्शन. इव्हॉल्युशन ऑफ गॅस किंवा फॉर्मेशन ऑफ गॅस. गॅस फॉर्म होतो किंवा नाही त्याच्यावरनं ओळखलं वेदर देर इज अ केमिकल रिॲक्शन ऑकर ऑर नॉट. ठीक आहे ना? ओके. थर्ड कलर चेंज. कलरवरनं ओळखलं. कलर अगेन दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ केमिकल रिॲक्शन. स्टेटवरनं ओळखलं. स्टेट चेंज होते किंवा नाही त्याच्यावरनं ओळखलं वेदर देर इज अ केमिकल रिॲक्शन ऑर नॉट. समजते हे? येस. त्याच्यानंतर टेम्परेचरवरनं ओळखलं. फिफ्थ थिंग टेम्परेचर. ठीक आहे. टेम्परेचर जर चेंज होत असेल त्या सिस्टीमचं तर डेफिनेटली ओके केमिकल रिॲक्शन ऑकर. ओके. दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स टू आयडेंटिफाय द केमिकल रिॲक्शन. आणि हे वळणू ओके ऑब्झर्वेशननं तुम्ही सांगू शकताय. ठीक आहे. तिथं कुठला एक्सपेरिमेंट जास्त करायची गरज नाही आहे. ओके. कुठले इन्स्ट्रुमेंट्स यूज करायची गरज नाही. डायरेक्ट ऑब्झर्वेशननं तुम्ही सांगू शकताय की केमिकल रिॲक्शन झाली किंवा नाही. अंडरस्टूड?
समजलं बाळांनो हे? ओके, पुढे जाऊया आता. दॅट इज केमिकल इक्वेशन्स. केमिकल इक्वेशन्स. नो, व्हॉट आर केमिकल इक्वेशन्स? ठीक आहे, मी आता इथं सिंग्युलर घेतो, केमिकल इक्वेशन डेफिनेशन लिहायची म्हणून. ठीक आहे, आता एखादे केमिकल इक्वेशन म्हणजे काय, तर रिॲक्टंट आणि प्रोडक्टला लिंक करून ठेवणारं जे काही इक्वेशन असतं दॅट इज कॉल्ड एज अ केमिकल इक्वेशन. बरोबर आहे ना? ओके, येस, इट इज द इक्वेशन, इट इज द इक्वेशन which link reactants and products together. ठीक आहे, येस, रिॲक्टंट आणि प्रोडक्टला एकत्र ठेवणारं जे काही इक्वेशन असतं दॅट इज कॉल्ड एज अ केमिकल इक्वेशन. इट इज रिप्रेझेंटेड ॲज रिॲक्टंट टू प्रोडक्ट. This arrow indicates direction of reaction. बरोबर आहे ना? ओके, येस, रिॲक्टंट टू प्रोडक्ट. बरोबर आहे ना? ही डायरेक्शन आहे रिॲक्शनची. प्रोडक्ट टू रिॲक्टंट रिव्हर्स रिॲक्शन असते, रिव्हर्सिबल. ते पुढे स्टडी करायचं आपल्याला. तर सुरुवातीला बघा, ओके, रिॲक्टंट टू प्रोडक्ट. ओके, येस, ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला ओके ह्या ॲरोनं काय केलेलं आहे, लिंक करून ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना? ओके, ह्या टोटल रिप्रेझेंटेशनला म्हणायचं केमिकल इक्वेशन. देर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल इक्वेशन्स. त्याला आपण म्हणूया टाइप्स ऑफ केमिकल इक्वेशन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे वर्ड इक्वेशन. वर्ड, जे की खूप कमी प्रमाणात यूज केलं जातं, वर्ड इक्वेशन. ठीक आहे, आणि दुसरा टाइप आहे वळनो सिम्बॉल इक्वेशन्स. प्लुरल पण घेऊ शकताय, नो डाऊट. वर्ड इक्वेशन्स, येस, आणि सिम्बॉल इक्वेशन्स. इथे लक्षात आहे. आता वर्ड इक्वेशन काय आहे? वर्ड इक्वेशन हे झालेलं आहे तुम्हाला. ओके, तरी सुद्धा थोडंसं रिवाइज करून देतो. Word equations are those equations which link names of reactants and products together. ठीक है, those equations which link names of reactants and products together, okay, are called word equations. ठीक है ना? हे लिहा तुम्ही पुढं. समजतंय? फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम असं लिहूया. मॅग्नेशियम when reacts with oxygen which forms what? Magnesium oxide. बरोबर आहे ना? ओके, हे काय झाले? रिॲक्टंट्स. आणि हा काय आहे? प्रोडक्ट. ठीक आहे, दोन्हीचे नावं लिहिलं वळणं आपण. ओके, मॅग्नेशियम ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. करेक्ट ना? ओके, झिंक प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड. हे दोन काय झाले? रिॲक्टंट्स which forms zinc chloride plus hydrogen. रीड करते वेळेस आपण असंच करणार आहे. रीड आलं लक्षात? झिंक when reacts with hydrochloric acid to form zinc chloride plus hydrogen. म्हणजे दोन्ही इक्वेशन्स महत्त्वाचे आहेत. सिम्बॉल पण महत्त्वाचा आहे आणि काय, येस, वर्ड इक्वेशन पण महत्त्वाचे आहेत. कारण रीडिंग आपण असंच करतो वर्ड इक्वेशनवरनं.
These are okay is what products. येते लक्षात हे. ओके, आता रिप्रेझेंट कसं करतात ओके हे सांगायची गरज नाही तुम्हाला की बाबा झिंक आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे प्लसनं सेपरेट केलं जातो आणि रिॲक्टंट कुठं लेफ्ट हँड साईडला लिहिले जातात, प्रोडक्ट कुठं राईट हँड साईडला लिहिले जातात. क्लिअर आहे ना. ओके, अँड दीज आर सेपरेटेड बाय अ ॲरो अँड दिस ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. हे लक्षात आलं तुमच्या बाळांनो. ठीक आहे, सिम्बॉल इक्वेशन. ठीक आहे, सिम्बॉल इक्वेशन. ओके, आता इथं इक्वेशन्समध्ये काय असतात सिम्बॉल, बरोबर आहे ना. ओके, येस मीन्स रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर, ठीक आहे ना. ओके, येस रिप्रेझेंटेड बाय द ॲब्रिवेशन्स. लक्षात येते का बघा, रिप्रेझेंटेड बाय द ॲब्रिवेशन्स. ॲब्रिवेशन्स म्हणजे काय, छोटे छोटे, किंवा असं म्हणूया त्याला आपण ॲब्रिवेशन म्हणण्यापेक्षा. ओके, येस रिप्रेझेंटेड ब्रीफली म्हणूया. ठीक आहे, येस काय म्हणाल सिम्बॉल इक्वेशन. ओके, इट इज ब्रीफ, म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला, ब्रीफ रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. ब्रीफ रिप्रेझेंटेशन म्हणजे समजलं ना. ओके, काय करायचं तुम्हाला, सिम्बॉल यूज करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ सिम्बॉल इक्वेशन. लक्षात येते. फॉर एक्झाम्पल आता वरती काय लिहिलं होतं, मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. करेक्ट, हिअर सी हिअर मॅग्नेशियम when reacts with oxygen which forms what, magnesium oxide. आता ही रिॲक्शन बाळांनो बॅलन्स्ड नाही आहे. पुढे आपल्याला बॅलन्सिंग स्टडी करायचं आहे. तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की बाबा इथं काय आहे, मॅग्नेशियमचा सिम्बॉल आहे, हा ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे, आणि हा जो सिम्बॉल आहे तो कोणासाठी आहे, मॅग्नेशियम ऑक्साईडसाठी. करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट एक एक्झाम्पल काय स्टडी केलं आपण, येस झिंकचा सिम्बॉल Zn रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl टू फॉर्म ZnCl2 ओके प्लस H2. ही सुद्धा रिॲक्शन बॅलन्स्ड. तुम्हाला बॅलन्सिंग माहिती आहे. ओके, पण आपल्याला डिटेलमध्ये बॅलन्सिंग पुढे स्टडी करायचं. फक्त आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलं, एस झिंक ओके रिॲक्ट्स विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड विच फॉर्म्स झिंक क्लोराईड अँड H2 गॅस. ठीक आहे ना. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये ओके पुढे स्टडी करणार आहे. लक्षात आलं बाळांनो हे. येस, आज काय काय स्टडी केलं आपण, एक तर काय चेंजेस, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल चेंज आणि दुसरा आहे केमिकल चेंज. बाळांनो फिजिकल चेंज काय असतो, टेम्पररी चेंज असतो, आणि केमिकल चेंज हा परमनंट चेंज असतो. टेम्पररी चेंज जो आहे लक्षात येते, त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन सेम राहतं, पण परमनंट चेंजमध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होतं. फिजिकल चेंजमध्ये प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत, पण केमिकल चेंजेसमध्ये मात्र प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात. आलं लक्षात. ओके, मग पुढे जाऊन आपण केमिकल रिॲक्शन पाहिलं. केमिकल रिॲक्शन काय आहे की बाबा एक सबस्टन्स नवीन सबस्टन्समध्ये कन्वर्ट झालं की दॅट इज कॉल्ड एज अ केमिकल रिॲक्शन सायंटिफिक लँग्वेजमध्ये. समजतंय ना. ओके, मग केमिकल रिॲक्शनमध्ये सुरुवातीला रिॲक्टंटमधले बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रोडक्टमध्ये ते बॉन्ड काय होतात, फॉर्म होतात. ॲटमची काय होते, रिअरेंजमेंट होते. ॲटमची काय होते, दिसते का तुम्हाला इथं रिअरेंजमेंट. झिंक रिॲक्ट्स विथ HCl टू फॉर्म ZnCl2 अँड H2. काय झालं, रिअरेंज झालं ना. ओके, Cl कोणासोबत, झिंक सोबत गेला. आलं का लक्षात. आणि इथं H2 सेपरेट झालं, इट मीन्स रिअरेंजमेंट झाली तिथं. समजलं. मग केमिकल रिॲक्शन ओळखण्यासाठी काही कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केली आपण. ते कॅरेक्टरिस्टिक्समध्ये PPT पाहिलं आपण, बरोबर आहे ना. ओके, म्हणजेच काय कॅरेक्टरिस्टिक म्हणजे थोडक्यात ऑब्झर्वेशन्स. PPT फॉर्मेशन, इव्हॉल्युशन ऑफ गॅस, चेंज इन कलर, चेंज इन स्टेट, चेंज इन टेम्परेचर, ह्या गोष्टी काय सांगतात आपल्याला की तिथं केमिकल रिॲक्शन होते किंवा नाही. करेक्ट ना. केमिकल इक्वेशन पाहिलं, जे इक्वेशन्स रिॲक्टंट आणि प्रोडक्टला लिंक करून ठेवतात अशा इक्वेशन्सला काय म्हणायचं, केमिकल इक्वेशन्स. दोज इक्वेशन्स विच लिंक, लक्षात येते. ओके, रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स टुगेदर.
क्लिअर. दोन टाईपचे केमिकल इक्वेशन्स आहेत, एक वर्ड इक्वेशन आहे, एक सिम्बॉल. वर्ड इक्वेशन म्हणजे काय की बाबा ओके रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचे नेम्स जे आहेत, बरोबर आहे ना. ओके, नेम्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर लिंक्ड in a particular equation. That equation is called as a what word equation. Symbol equation म्हणजे काय, brief representation of a word equation. येते लक्षात हे. ओके, मग आज आपण इथं थांबूया बाळांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं, बॅलन्स्ड इक्वेशन, अनबॅलन्स्ड इक्वेशन स्टडी करायचं आहे आणि हाऊ टू बॅलन्स दीज इक्वेशन्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट लेक्चर. करेक्ट. टुडे विल स्टॉप हिअर. All the best.